सो लेट अस कंटिन्यू आवर टॉपिक. आपण लोक इनेट इम्युनिटीबद्दल बोलत होतो. सो मूविंग ऑन टू नेक्स्ट इज युअर टाइप्स ऑफ इनेट इम्युनिटी. सो देर आर 3 टाइप्स. वन इज स्पीशीज इम्युनिटी, रेशियल इम्युनिटी अँड इंडिव्हिज्युअल इम्युनिटी. ओके, तर स्पीशीज इम्युनिटी म्हणजे काय? यू आर अ स्पीशी? नाही आहे. स्पीशीज नाही आहात तुम्ही, ह्युमन स्पीशी आहात ना? नाही आहात तुम्ही, ह्युमन बीइंग्स आहात. तुम्ही पण एका टाईपचे एक स्पीशीजच झालाय ना. बर्ड्स काय झाले? स्पीशीज झाले. ॲनिमल्स काय झाले? स्पीशीज झाले. ओके, स्पीशीज समजतं तुम्हाला? काय निधी? बोल ना मोठ्याने. काय करू शकतो? म्हणजे प्राणी मात्रा. ठीक आहे, शॉर्टकटमध्ये सांगते. प्राणी मात्रा. आता तुम्ही मनुष्य प्राणी झाले, ठीक आहे. पक्षीवाले वेगळे झाले, मग भुबू करणारे कुत्रे, मांजरी, 4 पायांवरती रेंगणारे वेगळे झाले, ते एक वेगळ्या टाईपचे स्पीशीज झाले. सरपटणारे साप म्हणा, म्हणजे पोटावरनं चालतात, ते वेगळ्या टाईपचे स्पीशीज झाले. गांडूळ म्हणा, वेगळे स्पीशीज झाले. इन्सेक्ट्स वगैरे सांगते, ठीक आहे. तर स्पीशीज इम्युनिटी म्हणजे काय की प्रत्येक स्पीशीजची आपली आपली वेगळी रोगप्रतिकारक शक्ती असते. ठीक आहे. सांगण्याचं माझं तात्पर्य काय आहे, आता रॅबिस तो ऑलरेडी कुत्र्याच्या ह्याच्यामध्ये प्रेझेंट असतो. त्याला इंजेक्शन घ्यायची गरज आहे का मग रॅबिसच्या ह्याच्या संदर्भात? नाही गरज आहे. पण तेच जर तुम्हाला चावलं ते जीवाणू किटाणू तुमच्या शरीरामध्ये आले रॅबिसचे, तर तुम्हाला घ्यावं लागतं का? बघितलं तुम्ही रॅबिसचा पेशंट? सर्च करा मग तुम्ही. आज तुमचा एक असाइनमेंट, सर्च करायचं यूट्यूबवरती. हां, तुम्ही बघा कसा असतो आणि मला एक्सप्लेनेशन द्या त्याबद्दल. हां, मनुष्याचं काय चेंजेस असतात तसं मला सांगायचं. तो पण डॉग सारखाच वागायला लागतो, लाळ वगैरे गळते, आवाज वगैरे चेंज होतो, बिहेवियर चेंज होतं का? अजून घ्यावे लागतात. प्रत्येक प्राणीमात्रेची जी इम्युनिटी असते ती वेगवेगळी असते प्रत्येक स्पीशीजची. ओके, रेशियल इम्युनिटी काय झालं? व्हॉट इज रेस? रेस काय? स्पर्धा. काय रेस? कॉमन इंग्लिश टर्म. व्हॉट इज रेस? ओके, रेशियल इम्युनिटी इन द सेन्स काय, वेगवेगळ्या कंट्रीजचे जे लोक आहेत त्यांची इम्युनिटी वेगवेगळ्या ह्याच्यासाठी बिल्टअप असते. लाईक फॉर एक्झाम्पल आफ्रिकामध्ये जास्त जंगल वगैरे आहेत, ठीक आहे, जास्त प्राणी वगैरे आहेत, जंगली जानवरे वगैरे, तर तिथेच्या लोकांना ना ते मलेरियाला रेजिस्टंट आहेत. त्यांना आता ती सवय झाल्यात मच्छरात चावून त्यांनी ती इम्युनिटी डेव्हलप करून टाकलेली आहे. पण हे जर आपला एखादा व्यक्ती, इंडियन व्यक्ती जर त्यांच्या ठिकाणी गेला, कोणती सेवा करायला गेला किंवा काय, तर त्याला ना इथून वॅक्सिनेशन्स वगैरे सगळं काय घेऊन जावं लागतं. का? तर कोणता पण तिथे व्हायरस, झिका व्हायरस, हा व्हायरस, अमका व्हायरस, धमका व्हायरस जर चावला ना तर तो व्यक्तीची जीव जाऊ शकतो त्यामुळे. आणि असं झालेलं आहे. माझा एक मित्र, शाळेचा मित्र, जस्टस करून, ठीक आहे, तर त्यांच्या वडिलांचं ना तसंच निधन झालं. का? तर ते कुठेतरी गेलेले, आय डू नॉट नो कोणत्या कंट्रीमध्ये गेलेले. ही वॉज इन 4th स्टँडर्ड ॲट दॅट टाईम. आम्ही लोक 4th स्टँडर्डमध्ये होतो. तर ते गेलेले होते आणि त्यांनी वॅक्सिनेशन नव्हतं घेतलेलं त्या कंट्रीजमध्ये ह्याला, आणि ना नेमकं त्यांना तो मस्किटो किंवा काय चावला अँड ही डायड. तर मग पूर्ण फॅमिलीच झाली ना डिस्टर्ब झाली. आता जस्टच एवढा छोटा 4th स्टँडर्ड म्हणजे किती वय असेल त्याचं. असं तर सांगण्याचं माझं तात्पर्य काय आहे की प्रत्येक कंट्रीमध्ये जेव्हा आपण जातो ना तर तिकडचे जे कीटक असतात ते वेगळे असतात. तिकडचे जे बॅक्टेरियाची जी पॉवर असते ना ती वेगळी असते. आता चीनमधनं कोविड-19 आपल्यापर्यंत पसरला. कसा पसरला? काय?
वटवाघळांनी पसरला, तो उडत उडत आलेला तुझ्या इथे, त्या लोकांनी काय केलं ते, ठीक आहे. पॅसेंजर्स, व्हेरी राईट. हां, ट्रॅव्हलिंग हिस्ट्री, ट्रॅव्हलिंगमुळे म्हणून आपण काय विचारायचं ना, की काय काय विचारायचं आपण कोविडच्या पेशंटला, तुम्ही लास्ट 14 दिवसांमध्ये कुठे ट्रॅव्हल केलेलं आहे का, कुठे बाहेरून आलेले आहेत का, तर पहिले त्याला काय करा, घ्या आणि पकडा आणि क्वारंटाईन करा, वॅक्सिनेशन द्या, असं होतं ना. तर तेच मला सांगायचं आहे की वेगवेगळ्या कंट्रीजमध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे कीटक वगैरे असतात, तर त्यासाठी आपल्याला पहिलेच पूर्ववत तयारी करावी लागते. ओके. नेक्स्ट इज इंडिव्हिज्युअल इम्युनिटी. इंडिव्हिज्युअल इम्युनिटी हे तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे, जी जन्मताच तुमच्यामध्ये स्पेसिफिकली असते. फाईन. सो मूविंग ऑन टू नेक्स्ट. आता हे त्यांनी इथे संदर्भ सगळं काय स्पष्टीकरण केलेलं आहे, तर मी आता ह्याच्यामध्ये जात नाही आहे, तुम्ही वाचू शकता. पण ते तुम्हाला तेच जे मी सांगितले ना तेच त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे, म्हणून मी काही जास्त इन डेप्थ त्याच्यात घुसत नाही. नेक्स्ट इज तुमचं ॲक्वायर्ड और डेव्हलप्ड इम्युनिटी. ॲक्वायर्ड म्हणजे काय किंवा डेव्हलप्ड म्हणजे काय, बाहेरून तुम्ही घेत आहात. मी एक्झाम्पल काय दिलेलं, बाहेरून आपण इंजेक्शन्स घेतो, वॅक्सिन्स घेतो, आपल्याला कोविड न व्हावा म्हणून, आपल्याला दुसऱ्या काही कोणत्या गोष्टी न व्हाव्या म्हणून आपण हे करतो, त्यासाठी. लेट स्टार्ट. सो ॲक्वायर्डमध्ये जसं तुम्हाला अजून एक मी एक्झाम्पल दिलं होतं चिकन पॉक्सचं. तुम्हाला एकदा चिकन पॉक्स झाला किंवा मिझल्स झाले, ते तुम्हाला परत होत नाही का, तर तुमच्या बॉडीने त्याची डिफेन्स मॅकॅनिझम बिल्टअप केली आहे. तुमचे लिम्फोसाइट्स होतात, तुमचे WBCs आता तेवढे स्ट्रॉंग झालेले आहेत त्याच्यावरती मात करायला. ओके. आता कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत, म्हणजे गुणधर्म काय आहेत ॲक्वायर्ड इम्युनिटीचे. स्पेसिफिसिटी इन द सेन्स काय, त्यांना माहिती आहे जर हाच बॅक्टेरिया ए, तर ह्या बॅक्टेरियाला मला मारायचं आहे. बॅक्टेरिया बी टाईपचा आला किंवा व्हायरस आला, कोविडचा व्हायरस आला, तर त्याच्यावरती मला कोविडच्याच ह्याच्याने मात करायची आहे, तर एकदम स्पेसिफिक असतात. फाईन. नेक्स्ट इज सेल्फ अँड नॉन सेल्फ रेकग्निशन. त्यांना तेवढी आयडेंटिफाय करायची क्षमता असते की हा कोणत्या टाईपचा बॅक्टेरिया आपल्या शरीरामध्ये आलेला आहे बाबा, समजते, कोणत्या टाईपचा व्हायरस आपल्या शरीरामध्ये आलेला आहे, तर हा एक दुसऱ्या टाईपचा गुणधर्म झाला. तिसरा आहे इम्युनॉलॉजिकल मेमरी. इम्युनॉलॉजिकल मेमरीचं अर्थ काय होतं समजतं तुम्हाला, म्हणजे की एकदा तुम्हाला एखादा रोग झाला, चिकन पॉक्स झाला, नेक्स्ट टाईमला कसं समजतं तुमच्या बॉडीला, त्याच्यामध्ये ती मेमरी राहून जाते. ठीक आहे. असं देवाने ऑलरेडी आपल्या बॉडीमध्ये सिस्टीम तशी करून ठेवलेली आहे की त्याची एक आठवण राहून जाते, त्याची छाप राहून जाते, आणि म्हणून आपल्या बॉडीला लगेच समजतं की परत चिकन पॉक्सचे जीवाणू आपल्या बॉडीमध्ये आलेले आहेत आणि त्याच्यावरती आता आपल्याला काय करायचं आहे, मात करायचं आहे. नेक्स्ट इज डायव्हर्सिटी. डायव्हर्सिटी इन द सेन्स काय आहे, वेगवेगळे जर रोग आले, वेगवेगळे जर कोणत्याही प्रकारचं हे झालं ना, म्हणजे किटाणू आले किंवा बॅक्टेरिया आला, व्हायरसेस आले, तर त्याला डायव्हर्सिफाय करून त्याच्यावरती रोगावरती प्रतिकार करणे. गॉट माय पॉईंट. हे 4 गुणधर्म आहेत, व्हेरी इम्पॉर्टंट. आता टाईप्स ऑफ ॲक्वायर्ड इम्युनिटीमध्ये अगेन ॲक्टिव्ह आहे, पॅसिव्ह आहे. ह्याला मी तुम्हाला ऑलरेडी बायफर्केशन करून सांगितलेलं आहे, फर्स्ट स्लाईडमध्येच सांगितलेलं, म्हणून आता मी परत इन डेप्थ त्याच्यात जात नाही. हा वाला पण जो स्लाईड आहे, स्लाईड नंबर 58, तो पण मी सांगितलेला आहे, पॅसिव्ह इम्युनिटी. त्याच्यामध्ये पण नॅचरल पॅसिव्ह आहे आणि आर्टिफिशियल पॅसिव्ह आहे, हे पण मी एक्सप्लेन मारलं आहे, मी परत जात नाही. ही जी स्लाईड आलेली आहे आता, स्लाईड नंबर 59, IgG, IgA, हा तर तुमचा झाली ना असाइनमेंट, ठीक आहे. पण हे तुम्ही एक्सप्लेन करायचं मला, बिकॉज आता मला माहिती नव्हतं की पुढे ते आहे दिलेलं, पण आता तुमचं काम जर सोपं झालं, बट नेक्स्ट लेक्चरमध्ये यू विल बी एक्सप्लेनिंग मी आउट. ओके. एक जण एक सांगेल मला. नाव वी विल मूव ऑन टू नेक्स्ट, दॅट इज युअर लाईन ऑफ डिफेन्स. सो लाईन ऑफ डिफेन्स म्हणजे काय, it prevents the infection through a number of non-specific and specific mechanisms working on their own or together. First lines of defense are external barriers that prevent germs from entering. Skin will act as a strong waterproof physical barrier and very few organisms are able to penetrate the undamaged skin. Line of defense in the sense काय, आता फॉर एक्झाम्पल तुम्ही इथे ॲडमिशन घ्यायला आलात, तर तुम्ही सुरुवातीला कोणाला भेटला, कोणी राज सरांना भेटलं असेल, कोणी मॅडमला भेटलं असेल, की तुम्ही डिरेक्टली गेला जिथे सरकडे आम्हाला ॲडमिशन द्या,
ठीक आहे, तुम्ही स्टेप बाय स्टेप जातात. फाईन. आता एखादा प्रॉब्लेम असेल तुमच्या स्टुडंट्सचा, पहिले काय असेल, मी तुम्हाला फेस करते आहे, तर माझ्याकडनं तो सॉल्व्ह करता आला नाही, मी काय करेल, कोणी अजून अथॉरिटी आहे, स्वाती मॅडम आहे, राज सर आहेत, मी त्यांना सांगेल. जर त्यांच्याकडनं पण तुम्ही ऐकत नसाल तर मग ते काय करतील, कोणाला सांगतील, जितेश सरांना सांगतील. ही इज द ओनर ऑफ द कंपनी. ठीक आहे, मग ते डिसिजन घेतील वेदर टू कीप यू ॲज अ स्टुडंट हिअर इन आर इन्स्टिट्यूट और टू थ्रो यू आउट. समजते तुम्हाला. तर सिमिलरली लाईन ऑफ डिफेन्स इन द सेन्स काय की एक्सटर्नल बॉडी पार्टपासनं प्रोटेक्शन सुरू होतं. जर आपले सोल्जर्स त्या भारताच्या बॉर्डरवरती लढत नसले, जर लढलेच नाहीत ते, तर तुमच्यावरती टेररिस्ट अटॅक होणार ना. आता जर ते तिथे लढत आहेत म्हणून आज आपण इथे कोण आहोत, सेफ आहोत, सिक्युअर्ड आहोत. फाईन. तर तसंच आहे, तुमची स्किन एक एक्सटर्नल फिजिकल बॅरियर प्रोटेक्टिव्ह लेअर आहे जी इनबिल्ट आहे, ती आतमध्ये रोगांना जाऊ देत नाही. पण जर ही स्किन तुमची फाटलेली असली किंवा काही कट वगैरे असला, ॲट दॅट टाईम व्हॉट हॅपन्स, काय होणार मग, एखादं खरोच असली किंवा एखादं असं कट असला तुमच्या बॉडीवरती, रक्त वगैरे तिथून येत आहे, तिथे माशा बसत आहेत, तिथे हवे पाणीमध्ये असं तुम्ही त्याला काही ड्रेसिंग वगैरे केलेली नाही आहे, तर बॅक्टेरिया इन्फेक्शन त्याच्यात आत जाणार ना. मग काय होणार, थोडा पस होणार. जरी पण आपण मग त्याला ट्रीटमेंट दिली नाही, काय अँटीबायोटिक लावलं नाही किंवा काय नाही, तर काय होणार, हळूहळू ती जखम काय होणार, ती अजून वाढत जाणार. ठीक आहे. जर तो पेशंट त्यात शुगरचा असला तर काय होईल, गँग्रीन होऊ शकतो. ठीक आहे, किंवा अल्सर्स होऊ शकतात आणि त्यावरती तो ठीक नाही होणार, लवकर ती जखम ठीक नाही होणार, भरली जाणार नाही. तर सांगायचं माझं काय आहे की लाईन ऑफ डिफेन्स इन द सेन्स काय की नेहमी क्षणोक्षणी आपली ईच अँड एव्हरी जी सिस्टीम आहे, स्किन म्हणा तुम्ही, लेयर्स म्हणा तुम्ही, म्युकस म्हणा तुम्ही, ते ओव्हरकम करायचा प्रयत्न करत असते. नेक्स्ट काय लिहिलेलं आहे, म्युकस. म्युकसचं म्हणजे तुम्हाला ऑलरेडी एक्झाम्पल दिलेलं आहे म्हणून मी बोलत नाही. सिलिया इन द सेन्स हेअर, तुमच्या लंग्समध्ये आपलं हे बघा, मायक्रोस्कोपिक हेअर्स इन द एअरवेज दॅट मूव्ह टू पास द डेब्रीज अँड म्युकस अप अवे फ्रॉम द लंग्स. सिलिया म्हणजे काय, हेअर लाईक प्रोजेक्शन्स, हेअर लाईक स्ट्रक्चर्स. हे तुम्ही सायन्स जर बॅकग्राऊंडचे असाल तर तुम्ही ते वाचलेलं असेल. ते काय करतं, स्वीपिंगचं काम करतं, म्हणजे की इकडून काहीतरी असं जीवाणू किटाणू आला त्याला असं असं केसांच्या डायरेक्शनमध्ये हवेने असं 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 लोटत 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 ते बाहेर काढून टाकणार. जसं नाकामध्ये आपले केसं असतात, सिलियाज असतात. व्हॉट दे डू, समथिंग इफ समथिंग एनिथिंग, इफ डस्ट पार्टिकल्स गोज इनसाइड, इफ एनी बॅक्टेरिया गोज इनसाइड, व्हॉट इट विल डू, ते थ्रो करायचा प्रयत्न करेल. ठीक आहे, सर्दीच्याद्वारे, शिंकण्याच्याद्वारे एक्सेट्रा. नेक्स्ट इज युअर लायझोझाईम. तुमच्या टिअर्समध्ये पण एक अँटी मायक्रोबियल एजंट फाउंड असतो, त्याला म्हणतो आपण काय, लायझोझाईम. म्युकस मेम्ब्रेनमध्ये पण, तुमच्या सलायवामध्ये पण लायझोझाईम्स असतात. ते बॅक्टेरियाला काय करतात, मारतात. म्हणून पिंपलवरती तोडगा काय बोलतात ना खूप सारे जण, काय, थुंकी घ्यायची, लावायची, पहिली थुंकी झोपेतून उठल्यावर, हे ना. का, लायझोझाईम्समुळे बोलतात. त्याच्याने जे पण काय बॅक्टेरिया असतो ना पिंपल्सचा, तो जातो. आय नेवर ट्राईड इट. ठीक आहे, फार अनहायजेनिक आहे, नका करू ते घाणपणा. सम पीपल यूज युरिन ऑल्सो. येस, दे डू. हां, युरिन पण यूज करतात बिकॉज ऑफ युरिक ॲसिड प्रेझेंट इन दॅट युरिन विच इज प्युअर इन फॉर्म असं बोलतात. आणि दॅट्स वाय पिंपल प्रिव्हेन्शन होतं. पिंपलचे जे बॅक्टेरिया असतात ते मरतात. ओके, दिस इज द नॅचरल सिस्टीम आणि एकदम नॅचरल तोडगा आहे पिंपलचा, जो खूप सारे ठिकाणी आत्ता पण सजेस्ट करतात. अगर कुछ भी नहीं चल रहा है तो थूक लगाओ, खतम. नेक्स्ट इज ॲसिड इन युअर स्टमक, इवन इट ॲक्ट्स ॲज अ बॅरियर. आणि नेक्स्ट इज युअर फीवर. सर्वात पहिले तुम्हाला जर काही असेल आतमध्ये बॉडीला प्रॉब्लेम वगैरे असेल, सर्दी खोकला असेल, कोणत्याही प्रकारचा आजार असेल, तर सर्वात पहिले काय येतं, तुम्हाला ताप येतो. तर ताप असा तुम्ही आजारी आहात म्हणून येतो का, नाही, तुमची बॉडी फाईट करत आहे, त्याच्यामुळे तुमचं शरीरचं टेम्परेचर वाढत चाललं आहे. यू गॉट माय पॉईंट. लाईन ऑफ डिफेन्स इथं तुमचं क्लिअर आहे कन्सेप्ट. ओके, आता व्हेरी इम्पॉर्टंट, द नेक्स्ट इज युअर इम्युनायझेशन. इम्युनायझेशन म्हणजे तुमचं लसीकरण, तुमचं वॅक्सिनेशन. तर कधीपासून आपण इम्युनाइज करायला स्टार्ट करतो,
जन्म हुआ आपका तब से हम लोग जन्मल्यापासून सुरुवात करतो. ओके. नेक्स्ट इज इम्युनायझेशनचं डेफिनेशन. काय लिहिलेलं आहे? इम्युनायझेशन इज द प्रोसेस वेअर बाय अ पर्सन इज मेड इम्यून और रेजिस्टंट to an infectious disease, typically by the administration of a vaccine. Vaccines will stimulate the body's own immune system to protect the person against subsequent infection or disease. In the sense काय, बाहेरून आपण लसीकरण घेतलं ज्याने आपल्या बॉडीमध्ये एक डिफेन्स मेकॅनिझम प्रिपेअर झाली जी पहिले इनबिल्ट नव्हती आणि आत्ता आपली बॉडी इज फुल अँड फायनली रेडी टू फाईट विथ द डिसीज. ओके, लेट मी. सो लस काय करते? आपल्याला वेगळ्या वेगळ्या आजारपणापासून निरोगी ठेवते. इट विल हेल्प अस टू प्रिव्हेंट द स्प्रेड ऑफ द डिसीज इन आर बॉडी. ठीक आहे. लसीकरण काय करतं? कोणत्याही प्रकारचा जर रोग आला त्याच्यावरती प्रतिकार करतं आणि आपल्याला वाचवतं आजारपणापासून. एपिडेमिक्स ऑफ वन्स कॉमन इन्फेक्शियस डिसीजेस सच ॲज मिझल्स, मम्स अँड वुफिंग कप. ओके. एपिडेमिक्स, पॅन्डेमिक वगैरे सगळं समजतं तुम्हाला. व्हॉट इज पॅन्डेमिक? कोविड-19 काय होता? एपिडेमिक होता की पॅन्डेमिक होता? पॅन्डेमिक इन द सेन्स सर्दीकडे पसरला तो वर्ल्डमध्ये, दॅट इज युअर पॅन्डेमिक. आणि एपिडेमिक इन द सेन्स काय 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 झालं सांग ना. एपिडेमिक, तुम्ही एखाद्या सोसायटीमध्ये राहता किंवा एखाद्या इथे आपल्या चॉल सिस्टीममध्ये राहता तर आपण बोलतो ना, अरे इथे ना सर्दी खोकल्याचं ना आता ना हे वाढलेलं आहे, स्प्रेड वाढलेलं आहे. Okay, you got my point. Fine. So that is your epidemic. So you got the difference between two, that is epidemic and pandemic. Pandemic in the sense सर्वीकडे ऑलरेडी पसरलेला आहे आणि एपिडेमिक इन द सेन्स काय की इथे ह्या स्पेसिफिक एरियामध्ये आता याची साथ चालू आहे, टायफॉईडची साथ चालू आहे, मलेरियाची साथ चालू आहे. दॅट इज युअर एपिडेमिक. गॉट इट? सो नेक्स्ट इज युअर नॅशनल इम्युनायझेशन शेड्यूल. हे तुम्हाला लिहून आणायचं आहे. यू हॅव टू ड्रॉ अ चार्ट. नॉट अ चार्ट मीन्स मी ह्या चार्टवरती एक्सपेक्ट नाही करत आहे. यू हॅव टू ड्रॉ इट इन युअर नोटबुक. फाईन. आणि यू शुड बी एबल टू आन्सर मी की कोणत्या कोणत्या वयोगटामध्ये आपण कोणते कोणते लसीकरण बाळांना देत असतो, आयांना देत असतो. हे सर्व काय तुमचं बायहार्ट पाहिजे. रिवाइज्ड व्हर्जनवालं बघा, रिवाइज्ड व्हर्जनवाला. आय डू नॉट नो ही PPT किती ओल्ड आहे, आय एम नॉट अवेअर ऑफ इट. बट आता रिवाइज्ड व्हर्जन जो आलेला आहे NHMचा, नॅशनल हेल्थ मिशनचा, तो रेफर तुम्हाला करायचा आहे. गुगल करा, रिसोर्सेस फाइंड आउट करा अँड नोट इट डाऊन इन युअर बुक. तुम्हाला कम्युनिटी हेल्थ नर्सिंगमध्ये पण खूप इम्पॉर्टंट आहे, FONमध्ये पण खूप इम्पॉर्टंट आहे. आणि हा शुअर शॉर्ट क्वेश्चन येतो कशामध्ये? कम्युनिटी हेल्थ नर्सिंगमध्ये येतो. ओके. सो यू शुड बी एबल टू डू दॅट. हां. ओके. So I think so health promotion and prevention is already done for you people. That's why I'm not moving into it. So let me stop till here now. And thank you so much for lending your ears to my lecture.